नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले जे सिरीज चालू आहे ते गणित विषयाबद्दल चालू आहे। महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा म्हणजे 90% विद्यार्थ्यांपर्यंत गणिताची वाले बेसिक गोष्टी अजून पोहोचलेल्या नाही आहे। त्याच्या अनुषंगाने आपण व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे। त्याच्यामधला हा आपला 5वा व्हिडिओ आपला तुमच्यासमोर आज घेऊन आलेलो आहोत। आजच्या म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आपण बघितली होती। आजच्या या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाचा तुम्हाला हेडिंग दिसत असेल सगळ्यांना, अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार। याच अपूर्णांकाच्या गुणाकार भागाच्या बेसिक वर आपल्याला काय शिकायचं आहे, कंचे भागुबेवचे गणित कसे शिकत असते आणि त्याच्यावर तुम्हाला उदाहरण तसा बोर्डवर दिलेला आहे। म्हणजेच आजचा हा व्हिडिओ लक्षात ठेवा, कोणतंही आपल्याला बेसिक वाले जे जसं मी तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये नाव टाकलेलं आहे बेसिक मॅथ, मग बेसिक मॅथ हे कशासाठी उपयुक्त राहणार आहे। पोलीस भरती असेल, रेल्वे भरती असेल, एमपीएससी असेल, तलाठी लिपिक असेल, कोणतीही एक्झाम असू द्या, तुम्हाला गणित शिकायचं असेल तर पहिल्यांदा बेसिक गोष्टी क्लिअर असणं गरजेचं राहते। मग सर्व एक्झाम साठी उपयुक्त असा आपला व्हिडिओ राहणार आहे। तर बघा आता 5वा व्हिडिओ राहणार आहे। ज्यांनी आधीची व्हिडिओ बघितलेला असेल त्यांनी पहिल्यांदा काय करा, आधीचे व्हिडिओ बघा। डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पुन्हा एक वेळेस सांगत आहोत, वरतं तुम्हाला जे दिसत असेल त्याच्यामध्ये आपण आधीचे जुनेवाले व्हिडिओ टाकलेले आहे। ते व्हिडिओ बघल्याच्या नंतरच हा वाला व्हिडिओ बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय फक्त गुणाकार भागाकार बघायचा आहे। पुढच्या टॉपिक मध्ये समजा आपल्याला बेरीज वजाबाकी याच्यामध्ये ऍड करायचे आहे, प्लस मध्ये अजून एक्स ची किंमत कशी काढत असते हे सुद्धा आपल्याला टॉपिक ऍड करायचा आहे। या प्रश्नामध्ये चिन्ह किती आहे, गुणाकार प्लस मायनस प्लस भागाकार दिसलाय सगळ्यांना। म्हणजे जेव्हा तुम्हाला सर्व चिन्ह राहते तेव्हा तुम्हाला वापर करावा लागते कंचे भागुबेवचा। आता कंचे भागुबेव म्हणजेच काय, सरळ सरळ गणित सोडवण्यासाठी जे तुम्हाला नियम सांगितले जाते ते नियम म्हणजेच हा वाला कंचे भागुबेवचा नियम राहते। मग तुम्हाला हा जर नियम शिकायचा असेल तर तुम्हाला इम्पॉर्टंट कोणती गोष्ट राहणार याच्यामध्ये, तर तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी येणं गरजेचं आहे। व्हिडिओ बघितला नसेल तर मी अजून सांगत आहे, आपलेवाले प्लेलिस्ट मध्ये जायचं आहे, बेसिक गणितचा हा टॉपिक काढायचा। त्याच्यामध्ये आपले पहिल्यापासून जवळपास आपण 4 व्हिडिओ टाकलेले आहे, ते 4ही व्हिडिओ बघायचे। त्यानंतर हा 5वा व्हिडिओ बघायचा। ज्यांनी कंटिन्यू मध्ये चालू आहे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे। चला तर आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये कंचे भागुबेवचा नियम आपल्याला पहिल्यांदा काय करायचा आहे समजून घ्यायचा आहे। तर लक्षात ठेवा, क म्हणजे कंस, चे म्हणजे गुणाकार, चेचा अर्थ होते ऑफ, चेचा अर्थ काय होते ऑफ। नंतर पुढे काय दिलेलं आहे, भागाकार गुणाकार, नंतर बेरीज वजाबाकी। चला आता थोडस मी जे बोललेलं तुमच्या डोक्याच्या वरून गेलेलं आहे। मग करायचं काय, तुम्हाला गणितामध्ये जर तुम्हाला अशा टाईपचं, इकडे बघा काय सांगत आहोत, अशा टाईपचं गणित दिसत असेल, अशा टाईपचं म्हणजेच काय, ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्लस मायनस गुणाकार भागाकार ब्रॅकेट साचीचे असे वेगवेगळे शब्द जेव्हा दिसते तेव्हा तो प्रश्न तुम्हाला काय करावा लागते, या नियमानुसार तुम्हाला सॉल्व्ह करावा लागते। तर लक्षात ठेवा, हा टॉपिक शिकण्यासाठी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे। कमीत कमी 20 पर्यंत पाढे तुमच्यावाले पाठ असायला पाहिजे। जर अशा टाईपचे प्रश्न असेल, या प्रश्नामध्ये जर कंस दिला असेल, कंस पहिला शब्द कोणता आहे, क म्हणजे काय राहते कंस, चे म्हणजे चेचा अर्थ सध्याच्या कंडिशनला समजून घ्या गुणाकार, पण या गुणाकाराचं सध्या आपल्याला काम पडणार नाही आहे, 2-3 व्हिडिओच्या नंतर ते तुम्हाला काम पडणार आहे। चला नंतर तुमचा शब्द कोणता दिला आहे, भागाकार, म्हणजे भागाकाराचं चिन्ह राहत असते। गणितामध्ये काय राहते, भागाकार चिन्ह। तर आपल्याला पहिला प्रश्न दिलाय, इथे एक भागाकार चिन्ह आहे, इथे एक भागाकार चिन्ह आहे, या खालच्या प्रश्नामध्ये सुद्धा एक शेवट काहीतरी भागाकार चिन्ह दिलेलं आहे। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवा। नंतर पुढे काय दिलं आहे, गुणाकार, गुणाकाराचा अर्थ होते गुणाकारात चिन्ह, गुणाकारात चिन्ह म्हणजे गुणाकारात चिन्ह। चला घाबरण्याची काहीच गरज नाही। नंतर शेवट दिलाय बेरीज आणि वजाबाकी। चला म्हणजे आता लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला प्रश्न असे लांब लचक दिले जाते तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भागाकार सॉल्व्ह करावा लागते, नंतर गुणाकार, नंतर तुम्ही बेरीज वजाबाकी काही करत राहिले तरी चालते। पण गणितामध्ये पहिल्यांदा असा नियम आहे का पहिल्यांदा तुम्ही भागाकारच करायला पाहिजे, त्यानंतरच गुणाकार करायला पाहिजे, नंतरच बेरीज किंवा वजाबाकी। समजलं इथपर्यंत? चला आता नसेल समजलं तर काही हरकत नाही, पुढे तुम्हाला ते समजत जाणार आहे। व्हिडिओला तुम्हाला कंटिन्यू बघायचा आहे। काय करायचं, कोणताही प्रश्न
गणितामधला कोणताही प्रश्न तुम्ही कोणत्याही जागेवर सोडत असेल, पृथ्वीमधल्या कोणत्याही भागामध्ये, कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही जिल्ह्यामध्ये जरी तुम्ही सॉल्व्ह करत असेल, जिथे जिथे तुम्हाला भागाकाराचं चिन्ह दिसेल ते भागाकाराचं चिन्ह कधीही काढून टाकायचं. म्हणजे काय करायचं आहे, जसं या प्रश्नामध्ये खालच्या प्रश्नामध्ये बघा, इथं या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह दिसत आहे. सगळ्यांना दिसलं असेल अशी आशा करतो. चला ठीक आहे, जिथं तुम्हाला भागाकाराचं चिन्ह दिसत असेल त्या भागाकाराच्या चिन्हाच्या ऐवजी तुम्ही द्यायचं कोणतं चिन्ह, गुणाकार चिन्ह द्यायचं. म्हणजे कोणताही प्रश्न असेल तुम्हाला भागाकार करायची गरज नाही आहे, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, गुणाकार. कसं काय गुणाकार, तुम्हाला मी नियम सांगत आहोत, नियम समजून घ्या. जिथे तुम्हाला भागाकाराचं चिन्ह दिसत असेल त्याच्या ठिकाणी कोणतं चिन्ह ठेवायचं आहे, गुणाकाराचं चिन्ह ठेवायचं आहे. आणि त्या भागाकाराच्या चिन्हाच्या शेवट म्हणजे काय, शेवट म्हणजे काय, पुढं, किंवा त्या गुणाकाराच्या शब्द तुम्ही जो ठेवला असेल त्याच्या पुढे येणाऱ्या संख्येला फक्त काय करायचं, व्यस्त करायचं. व्यस्त करणं म्हणजे काय समजून घ्या. आता अंशातली संख्या छेदात न्यायची, छेदातली संख्या अंशात न्यायची, म्हणजे सरळ सरळ उलट करायचं. कुणाला उलट करायचं, जिथं भागाकाराचं चिन्ह असेल त्याच्या समोरच्या संख्येला काय करा, उलट करा. उलट करणं म्हणजेच काय राहते, व्यस्त करणं राहते. समजलं इथपर्यंत? चला आता लक्षात ठेवा, इथपर्यंत आपण जे बोललेलं आहोत हेच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कामी पडणार आहे. त्याच्यामुळे हे समजून घ्या पहिल्यांदा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणता टॉपिक राहणार आहे, कंचे भागुबेव. आज आपल्याला काय शिकायचं आहे, अपूर्णांकाची म्हणजेच काय, गुणाकार आणि भागाकार. इथपर्यंत समजलाय? चला, अशा टाईपचे जर तुम्हाला प्रश्न दिसले असेल तर कोणत्या टाईपचे सॉल्व्ह करायचे आहे हे तुम्हाला मी आज सांगणार आहोत. पण पहिल्यांदा तुम्हाला साधेवाले प्रश्न कळले पाहिजे. मग साधे प्रश्न कसे राहते तुम्हाला आता यामध्ये स्क्रीनवर तुम्हाला दिसणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, महाराष्ट्रामधल्या 90% विद्यार्थ्यांना, 95% विद्यार्थ्यांना गणित बुद्धिमत्ताची भीती वाटते. गणित बुद्धिमत्तेची भीती दूर करण्यासाठी मी तुझ्यासमोर आलेला आहोत. तर बघा आता काय करायचं आहे, कंचे भागुबेवचा नियम वापरून तुम्हाला अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार कसा सॉल्व्ह करायचा आहे. मग पहिल्यांदा तुम्हाला शिकायचं काय, पहिल्यांदा गुणाकार पहिल्यांदा शिका. गुणाकाराचा नियम तुम्हाला जसा इथं सांगितलाय, प्रश्न क्रमांक 2 हा नंबर तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये. तर बघा आता सर्व ठिकाणी म्हणजे दिलेल्या प्रश्नामध्ये सर्व ठिकाणी आता इथं तुम्हाला चिन्ह कोणतं दिसत आहे, गुणाकाराचं दिसत आहे. म्हणजे आपल्याला शिकायचं काय, पहिल्यांदा गुणाकार. म्हणजे गुणाकाराचा नियम काय राहते, नवीन जे विद्यार्थी असेल त्यांनी पहिल्यांदा शिका. गुणाकार सर्व ठिकाणी जर असेल तर वरच्या ज्या संख्या राहते, वरच्या म्हणजे आपण त्याला म्हणतो अंशामधल्या संख्या, दिसताय का, एक वेळेस एरो करून दाखवतो तुम्हाला, 5, 44, 26 ह्या झाल्या वरच्यावाल्या संख्या. वरच्या कोणत्याही संख्येनं खालच्या वाल्या कोणत्याही संख्येला भाग तुम्ही देऊ शकता. भाग म्हणजे त्याला तुम्ही कट करू शकता. फक्त कोण्या संख्येनं, वरच्या वाल्या संख्येनं खालच्या संख्येला भाग देऊ शकता. पण कधी, ज्या वेळेस सर्व ठिकाणी कोणतं चिन्ह असेल, गुणाकार असेल तेव्हाच. समजला नियम? चला पहिला प्रश्न तुम्हाला जर समजला असेल तर आपण पुढे चालू. आपण काय सांगितलंय, सर्व ठिकाणी गुणाकार चिन्ह असेल तर वरच्या सर्व संख्येनं खालच्या कोणत्याही संख्येला भाग देता येते. जसं आपण वरता आपल्याला संख्या दिसत आहे, कोणती दिसत आहे, 5. 5 खाली भाग जाणारी संख्या कोणती दिसत आहे, 10 दिसत आहे. म्हणजे या 5 तुम्ही भाग देऊ शकता 10ला. म्हणजे 5चा पळा मला लागेल, 5 1 5, 5 2 10 झालं इथपर्यंत. चला या 2 26ला भाग देणं म्हणजे काय होते, अर्धे करणं होते. आता तुम्हाला याच्यासाठी कसोट्या पाठ पाहिजे, कसोट्याचा टॉपिक आपण पुढे टाकणार आहोत. चला बघा काय म्हणलं आहे त्यांनी, 2 वरच्या संख्येला भाग देणं म्हणजे काय, अर्धे करणं आहे. बे 1 बे, इथं जर भाग देतो म्हणलं किती येणार आहे, 13 येणार आहे. झालं इथपर्यंत. आता वरचे जे 13 आहे ते वरता आहे, खालचे 13 आहे खाली आहे. म्हणजे इथं सुद्धा तुम्ही भाग देऊ शकता. 13 1 13, 13 1 13. इथपर्यंत समजलं असेल आशा करत आहोत. चला आता काय उरलं आपल्याजवळ, इथं छेदामध्ये उरलंय 11, बरोबर आहे. 11 1 11, 11 चूक 44 दिसत आहे. चला छेदामध्ये सर्व ठिकाणी 1 उरलाय. छेदामध्ये जर 1 उरला असेल त्या 1ला काही महत्व राहत नाही, पण अंशामध्ये काय उरलाय ते बघायचं. आणि जे उरलं असेल सर्व ठिकाणी गुणाकार चिन्ह आहे तर गुणाकार त्या संख्येचा करा. इथं 1 उरलाय, 4 1 4, पुढे सुद्धा 1 उरलाय, 4 1 4. म्हणजे तुमचं उत्तर आले आहे सध्या 4/1. कारण छेदामध्ये 1 उरलाय, पण छेदामध्ये 1 असेल त्याला काही महत्व राहत नाही, म्हणून तुमचं शेवटचं
म्हणजे उत्तर जे राहणार आहे परफेक्ट वाला जे आहे ते येईल 4 उत्तर. समजलाय? चला काही हरकत नाही. नसेल समजलं तर व्हिडिओला थोडंसं मागे करायचं, पुन्हा एक वेळेस बघून घ्यायचं. ठीक आहे. अशा टाईपचा आता पुढचा जो प्रश्न आहे तो सुद्धा एक वेळेस बघून घ्या. काय म्हटलं या प्रश्नामध्ये? आधीच्या प्रश्नामध्ये सर्व ठिकाणी काय सांगितलं? गुणाकार. तो गुणाकाराचा नियम काय होता? अंशामधल्या कोणत्याही संख्येनं छेदामधल्या कोणत्याही संख्येला तुम्ही भाग देऊ शकता. चला आता पुढचा प्रश्न एक वेळेस बघून घ्या तुम्ही. चला सगळ्यांनी प्रश्न बघितला असेल. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? याच्यामध्ये 5/16 गुणिला 32/7 पुढं भागाकार चिन्ह दिलेलं आहे 32/28 बरोबर क्वेश्चन मार्क. हा जो तुम्हाला प्रश्न दिसत आहे तुम्हाला चिन्ह किती दिसत आहे? गुणाकारात चिन्ह आहे, अजून सोबत काय दिसत आहे? भागाकारात चिन्ह. मग अशा प्रश्नामध्ये काय करायचं राहते? नियम साधा आहे. नियम तुम्ही कधी विसरणार नाही. तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित A to Z जर बघसाल तर लक्षात ठेवा त्यामध्ये काय सांगितलंय. आता कंचे भागूच्या नियमावर या. जिथं कोणत्याही प्रश्नामध्ये तुम्हाला जर भागाकाराचं चिन्ह दिसत असेल त्या ठिकाणी तुम्ही भागाकाराचं चिन्ह काढून काय ठेवू शकता? गुणाकाराचं चिन्ह ठेवू शकता. पण जसं भागाकाराचं चिन्ह काढून तुम्ही जर गुणाकाराचं चिन्ह ठेवलं तर पुढच्या ठिकाणी काय करायचं आहे? पुढच्या संख्येला व्यस्त करायचं आहे. हे विसरू नये. चला मग आता काय करायचं आपल्याला? जिथं जिथं भागाकाराचं चिन्ह आहे, भागाकाराचं चिन्ह या ठिकाणी दिसतंय का सगळ्यांना? चला जिथं भागाकाराचं चिन्ह असेल त्याच्या पुढच्या संख्येला काय करायचं म्हणून तुम्हाला सांगितलं मी? व्यस्त करा म्हणून सांगितलंय. पण बाकीच्या संख्येबद्दल काही बोललो का? नाही. मग बाकीच्या संख्या जशा आहेत तशाच ठेवायच्या. म्हणजे आपल्याजवळ काय उरलाय? 5/16 समोर चिन्ह आहे गुणाकार 32/7. आता भागाकाराच्या चिन्हाच्या ठिकाणी काय ठेवा म्हणून सांगितलं तुम्हाला? गुणाकार ठेवा आणि पुढच्या संख्येला काय करा? व्यस्त. व्यस्त करणं म्हणजे काही नाही, संख्येला उलट करणं आहे. इथं दिलाय 32/28 तर उलट करून लिहिलं तुम्ही काय लिहू शकता यामध्ये? 28/32 बरोबर क्वेश्चन मार्क. हेच तर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. चला समजलं असेल? चला मग आता तुम्हाला काय सांगितलंय? सर्व ठिकाणी गुणाकारात चिन्ह असेल. या प्रश्नावर पुन्हा येतो. या प्रश्नामध्ये तुम्हाला नियम असा सांगितला, सर्व ठिकाणी जर तुम्हाला गुणाकारात चिन्ह दिसत असेल तर अंशामधल्या कोणत्याही संख्येनं छेदामध्ये तुम्ही भाग देऊ शकता. भाग देणं म्हणजे काहीच नाहीये, संख्या निव्वळ कॅन्सल करणं आहे. समजलाय? चला मला काय करायचं याच्यामध्ये? जसं वरत तुम्हाला 32 दिसत आहे 32/1 32 32 32 हे काय झाले? कॅन्सल. 32चा भले आपल्याला पळा येऊ का नाही येऊ पण 32 काय व्हायला लागले? कॅन्सल होत आहे. झालं इथपर्यंत? चला सगळ्यांना छेदामध्ये 7 आहे वरत 28 आहे. पाळता येत यालाच पाहिजे तेवढा वाला. काय होणार? 7×1 7 7×28 झालं. वरत 4 आहे इकडं 5 आहे. छेदामध्ये फक्त किती उरले? 16 उरले. 2 पैकी कोणत्या संख्येने भाग जाते मला? तर 4 भाग जाते. तर चला 4 भाग देऊ आपण. 4×1 4 4×16. आता वरत फक्त किती उरले? 5 उरले आणि छेदामध्ये फक्त किती उरले? 4 उरले. त्याला पुन्हा भाग जाणार नाही म्हणून तुमचं शेवटचं उत्तर राहणार 5/4. चला समजलं असेल अशी आशा करत आहोत. कारण की सगळ्यांना खूप स्लो मध्ये सांगितलं. हा जो नियम होता आपला कशासाठी होता? जर गुणाकार असेल तर काय करायचं, जर समजा मधात भागाकारात चिन्ह असेल तर काय करायचं, इथपर्यंत समजलं असेल. किती प्रश्न घेतले आपण? 2 प्रश्न घेतले. साधे साधे प्रश्न होते. तिसरा प्रश्न घेऊ आपण, नंतर हाला कठीण सुद्धा प्रश्न घ्यायचा आहे. ठीक आहे. चला आता 3 प्रश्न झाले आपले. पहिला, दुसरा, तिसरा. हाला तिसरा प्रश्न झाला समजून घ्या आपण. याच्यामध्ये पहिला प्रश्न आपण सोडून दिलेला आहे. चौथा आणि 5वा प्रश्न आपल्याला बघायचा आता. नंतर हा शेवटचा कठीण वाला प्रश्न बघायचा आहे, कोण्या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. या प्रश्नामध्ये इथं एक भागाकारात चिन्ह आहे, इथं एक भागाकारात चिन्ह आहे. चला बेसिक पासून आपण बोलत आहोत. सर्व एक्झाम साठी ह्याला व्हिडिओ उपयुक्त राहणार आहे ज्यांचं वाला बेसिक कमजोर आहे. पण चला आता काही हरकत नाही, एक वेळ थोडंसं बोलतो अजून एक वेळेस, कारण व्हिडिओ बद्दल. आपले व्हिडिओ समजा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत नाहीये, त्याच्यामुळे थोडीशी खंत सुद्धा वाटते का ज्या वेळेस आपण समजा इमानदारीने आणि पूर्ण बेसिक पासून विद्यार्थ्यांसाठी सगळं मोफत देत आहोत, पण तरी सुद्धा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत नाहीये. कारण मला एवढी गॅरंटी आहे, महाराष्ट्रामधल्या 95% लोकांपर्यंत, म्हणजे 95% लोकांना गणिताची भीती वाटते आणि वाटणार म्हणजे वाटणारच, कारण त्यांच्यावर बेसिक कमजोर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला
पाहिजे। तुम्ही शेअर करा, काय वाटते तुम्हाला, काय वाटते ते तुम्ही करत बसा, फक्त व्हिडिओला काय करा, शेअर करा, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे। चला प्रश्नाकडे येऊ। जसं मी तुम्हाला सांगितलं, जिथं तुम्हाला भागाहारात चिन्ह दिसत असेल ते चिन्ह काढायचं आणि काय ठेवायचं, गुणाकारात चिन्ह ठेवायचं आणि पुढच्या संख्येला व्यस्त करायचं। चला नियमाप्रमाणे चालू आपण, नियम बदलायची गरज नाही। 9/7 जसे आहे तसेच ठेवू आपण, 9/7 जसे आहे तसेच। भागाहारात चिन्ह दिसलं त्याला काढलं, त्याच्याऐवजी काय ठेवलं, गुणाकार। त्याच्या पुढच्या संख्येला काय करा, व्यस्त। 11/5 आहे तर काय करा, 5/11 झालं इथपर्यंत। चला पुढे चिन्ह कोणतं आहे, गुणाकार। गुणाकार असेल तर काही बदलायची गरज आहे का, काहीच गरज नाही, फक्त भागाकार असेल तरच बदलायची गरज आहे। मग गुणाकार आहे तर गुणाकार आपण काही बदललोच नाही तर मग या संख्येला सुद्धा जसा आहे तसाच लिहू, 44 किती 25। चला पुढे काय दिसत आहे, अजून भागाकार दिसत आहे। भागाकाराच्या ऐवजी काय ठेवू आपण, गुणाकार। जसं आपण चिन्ह बदललं तर पुढच्या संख्येला काय करा, व्यस्त करा। म्हणजे इथं 18/21 आहे तर काय येणार ना, 21/18। चला आता बघा, एक वेळेस प्रश्नाकडे व्यवस्थित नीट बघा, पहिल्यांदा नीट बघा। कोणता मात्र तुम्हाला बरोबर व्यवस्थित समजून सांगत नाही, मी सांगायला बसलो त्याच्यामुळे शब्दाकडे व्यवस्थित लक्ष द्या। आता बघा, या सर्व दिलेल्या प्रश्नामध्ये एकाच वेळेस 3 वेळेस तुम्हाला गुणाकार दिसत आहे। गुणाकाराच्या व्यतिरिक्त कोणतं चिन्ह नाही आहे। मग आता लक्षात ठेवा, सर्व ठिकाणी गुणाकार जर असेल तर नियम पाठ करा। वरच्या कोणत्याही संख्येनं खालच्या कोणत्याही संख्येला तुम्ही डायरेक्ट कॅन्सल करू शकता, कॅन्सल जर होत असेल तर। समजलं, मग त्यालाच आपण म्हणतो भाग देणे। चला मग आता काय होतं याच्यामध्ये बघा, भागाने काय होता त्याच्यामध्ये, 9×1 9, 9×2 18, इथं भाग चालला, सगळ्यांना दिसलं असेल। चला जसा जसा भाग देताय, जसा तुम्हाला जिथं वाटते भाग तुम्ही कसाही द्या। ज्यांना वाटते नाही सर मला 9 ने भाग द्यायचा नाही, पहिल्यांदा 5 ने भाग द्यायचा आहे, काही बिघडलं नाही, तुम्ही 5 ने भाग देवा, शेवटी उत्तर कसे येणार आहे, सारखं येणार आहे। चला आता पुढे 5 ने भाग देऊ आपण, 5×1 5, 5×5 25 झाली। कोणतं इकडं छेदामध्ये बघा 7 आहे आणि वरत 21 आहे, या दोघांना भाग जाते, 7च्या पळ्यामध्ये 21 येते, 7×1 7, 7×3 21 आलं इथपर्यंत। चला आता अजून कोणत्या अंशाने छेदामध्ये, वरता आणि खाली, अंशाने छेद म्हणजे काय, वरता आणि खाली कुठं संख्या दिसते वा काही एका पळ्यामध्ये येते वा, अशा वेळेला संख्या शोधायचा आहे। 11×1 11, 11×4 44। चला प्रश्न बघताना काय करायचं आहे, कोणता अंक आपला सुटलाय का ते एक वेळ चेक करत राहायचं आहे। इथं सात आपले 2 सुटलेले आहेत, भाग दिल्याच्यानंतर आपलं लक्ष राहत नाही। चला 2 ने भाग देऊ आपण, 2×1 2, 2×2 4। चला भाग गेलेला आहे, वरचा जो 4 अंक होता तो आपला सुटला होता, कारण लक्षात ठेवा कधी काय सुटेल काही गॅरंटी नाही, त्यामुळे प्रत्येक संख्येवर लक्ष देणं गरजेचं, आपलं स्वतःचं काम राहतं त्याच्यामध्ये। चला वरता काय होणार, आता उरलेलं 3×2 6, म्हणजे 12च्या ऐवजी आता उरणार आपल्याजवळ किती, 6, आणि छेदामध्ये किती उरले म्हणलं तर 5 उरले। समजलं इथपर्यंत। चला अजून एक वेळ चेक करा वाटल्यास काही उरलं का, छेदामध्ये 5 उरले, वरत 2 आणि 3 उरले, 3×2 6, बरोबर आहे, छेदामध्ये किती 5। चला पुढचा प्रश्न जर समजला असेल तर पहिल्यांदा, अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा, कारण की कसं होते, व्हिडिओ आपण इमानदारीने बनवायला लागलो, सर्वांच्या गरीब विद्यार्थी किंवा समजा ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते, खास करून अशासाठी बनवत आहोत। पण व्हिडिओला जशी समजा चालना भेटायला पाहिजे, कमीत कमी नाही म्हणता 1000 तरी व्ह्यू त्याला भेटायला पाहिजे, पण तसे समजा व्हिडिओ आपले व्ह्यू येत नाहीये, याच्यामागचं मला रिझन अजून समजलेलं नाहीये। म्हणजे मुलांना काय वाटतं असं मला समजत नाहीये का, फक्त आपण काहीतरी गोष्टी फेकत राहिलं म्हणजे व्ह्यू येईल बा, मी तसं सुद्धा करू शकतो, पण यामधून मुलांचा फायदा होणार नाही, फक्त माझ्यावाले व्ह्यू वाढेल, मी इन्कम करू शकतो यामधून। पण मुलांना फायदा करून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा तुम्ही शिका आणि पहिल्यांदा जॉबवर लागा, बाकीच्या गोष्टी तुम्ही सगळं सोडून द्या। चला बाकीच्या गोष्टी आपण सोडून देऊ, आपण पहिल्यांदा पुढचा प्रश्न एक वेळेस बघून घ्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 5 तुमच्या समोर दिलेला आहे। आतापर्यंत तुम्हाला भागाकार गुणाकार भागाकार हे दिसलं होतं, पण पुढच्या प्रश्नामध्ये सर्व ठिकाणी कोणतं चिन्ह दिसत आहे, भागाकार। तर नियम काही बदलवायची गरज नाही आहे, नियम तुम्हाला एक स्पष्ट मध्ये सांगितला आहे, ज्या कोणत्या गणितामध्ये, ज्या तुम्ही कोणत्या घटकामध्ये ज्या ठिकाणी असेल कोणत्याही ठिकाणी राहू द्या, जिथं तुम्हाला भागाकारात चिन्ह दिसत आहे त्या ठिकाणी चिन्ह काढायचं, त्याच्या ठिकाणी काय ठेवायचं, गुणाकारात चिन्ह ठेवायचं।
समजलं? मग चला मग तेच करू आपण. काय करायचं आहे, इथं भागाकारात चिन्ह आहे दिसाय सगळ्यांना, पण त्याच्या आधीच्या प्रश्नाला काही म्हणजे बदलायची गरज आहे का? काहीच गरज नाही. 21/27 जसं आहे तसंच लिहू आपण. भागाकारात चिन्ह आहे त्याच्या ठिकाणी गुणाकार, पुढच्या संख्येला काय करायचं आहे, व्यस्त. 63/35 आहे तर काय लिहिणार त्याला, 35/63 झालं. पुन्हा अजून काय भेटत आपल्याला, भागाकारात चिन्ह, पुन्हा गुणाकारात चिन्ह लिहू आपण. पुढच्या संख्येला पुन्हा व्यस्त करू. 70/54 आहे तर 54 किती लिहिणार त्याला, 70 लिहिणार. झालं. पुन्हा अजून भागाकार आहे तर काहीच घाबरण्याची गरज नाही. किती वेळ, 1000 वेळेस जरी समजा भागाकारात चिन्ह आलं तर चिन्ह काढायचं, त्याला काय करायचं, फक्त व्यस्त करायचं. याच्या ठिकाणी पुन्हा अजून काय लिहू आपण, गुणाकार. 5/9 आहे तर त्याला काय येणार, 9/5. याला फक्त आता लक्षात ठेवा. आता प्रश्नामध्ये तुम्हाला चिन्ह कोणते कोणते दिसत आहे. अजून मी सर्व ठिकाणी प्लस मायनस गुणाकार भागाकार घेतलं नाहीये. हा नियम आपल्याला शिकायचा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. चला ठीक आहे. सर्व ठिकाणी तुम्हाला गुणाकार चिन्ह दिसत आहे म्हणजे आपल्याला आज शिकायचं होतं गुणाकार भागाकार. तेच तुम्हाला सांगितलंय. भागाकारात चिन्ह काढा, त्याच्या ठिकाणी गुणाकार ठेवा, पुढच्या संख्येला काय करा, व्यस्त. चला या प्रश्नामध्ये काय होणार आहे, सगळ्यांनी आतापर्यंत काय करा, ज्यांना वाटतं मला सर आम्हाला खरंच प्रॅक्टिस करायची आहे, आम्ही इमानदार आहोत, ज्या विद्यार्थ्यांना वाटतं आम्ही इमानदार आहोत, आपल्याला व्हिडिओवर व्ह्यू नसेल तरी चालते, पण मला अशी आशा आहे, आशा म्हणजे मला सर्व सर्व माहितीच आहे कन्फर्म का आपला व्हिडिओ 50 जरी व्यक्तीने बघितला, कमीत कमी मी काही सांगता फक्त 50, ते सोडून द्या, 500 सोडा, 1000 सोडून द्या, 50 विद्यार्थ्यांपैकी असे इमानदार विद्यार्थी असे राहतात का खरोखर त्यांना गरज राहते. आमच्या सारख्याची अशी गरज राहते त्यांना नाही बा, आमच्याकडून म्हणजे आमच्या गावापर्यंत असेवाले क्लासेस नाही आहे का जे आम्हाला पूर्ण माहिती सांगू शकेल. मग अशाच विद्यार्थ्यांसाठी मी घेऊन आलेलो आहोत. ते इकडे जे तुम्हाला बोललो होतो मी इकडे हेच सांगणार होता. सर्व ठिकाणी गुणाकारात चिन्ह आहे तर वरच्या कोणत्याही संख्येला खालच्या संख्येला भाग देत राहा. शेवटचं उत्तर जे निघेल ते तुमचं फायनल उत्तर राहील. समजलं इथपर्यंत? चला काय बघता येईल, काय कॅन्सल करता येईल आता बघा. एवढं तर माहिती आहे सगळ्यांना, 35 ची दुप्पट 70 होते. मग तसंच करू आपण. 35 एक 35, 35 दोन्ही 70 झालं इथपर्यंत. चला अजून काय करता येईल याच्यामध्ये. चला काय करता येते म्हणलं तर त्याच्यामध्ये 9 न भाग जाते 63 ला. 9 एक 9, 9 7 63 झालं इथपर्यंत. अजून बघा त्यामध्ये 7 इकडे खाली आहे, वरत 21 आहे. 7 ने भाग देऊन बघू आपण. 7 एक 7, 7 त्रिक 21 असंही चालते. झालं. चला पुन्हा अजून 3 आणि 27 मध्ये भाग जाता, याच्यामध्ये भाग देऊन टाकू आपण. 3 एक 3, 3 9 27 कसाही भाग द्या, काहीच बिघडत नाही. तुम्ही या संख्येनं इकडल्या संख्येला द्या, वरच्या कोणत्याही संख्येनं कुठेही भाग द्या, फक्त भाग गेला पाहिजे. झालं. चला आता काय उरलं आपल्याजवळ, खाली उरलं 9 आणि इथं 2, वरत उरले फक्त 54. तशा पद्धतीने आपण भाग देऊ. चला आता काय उरलं याच्यामध्ये, 2 न वरत 54 ला भाग देणं म्हणजे अर्धे करणं आहे. कशाचे? 54च्या अर्धे. बे एक बे, 54च्या अर्धे किती होते म्हणलं तर 27 होते. 27 लिहून टाकू याच्यामध्ये. झालाय. चला 9 ने भाग देते 2, 9 एक 9, 9 त्रिक 27. चला इथं गोल करता काय उरलं आपल्याजवळ, 3 उरले. आणि खाली किती उरले म्हणलं तर 5 उरले. अजून काही उरलं का? काहीच उरलं नाही. म्हणजे शेवटचं तुमचं उत्तर किती राहणार म्हटलं तर 3/5. समजलं असेल तर हेच राहणार तुमचं फायनल उत्तर. किती राहणार आहे? 3/5. मग आता 3/5 जर तुम्हाला वाटत असेल सर याचं आपण अंशांछेदमध्ये उत्तर भेटत आहे, पण पॉइंट मध्ये काढलं तर किती भेटेल? अगदी सेकंदामध्ये 5 सेकंदामध्ये अशा उत्तर म्हणजे याचं उत्तर किती निघेल पॉइंट मध्ये, अशा आपल्याजवळ टेक्निक आहे. टेक्निक तुम्हाला शिकायला भेटणार आहे याच युट्यूबवर मोफत मध्ये. फक्त पहिल्यांदा तुम्हाला जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचला पाहिजे. शेवटचा प्रश्नाचं उत्तर तुमचं आतापर्यंत तुम्ही काढून बघितलं असेल, नसेल काढून बघितलं तर पहिल्यांदा व्हिडिओला पॉज करा. पॉज करून त्या व्हिडिओला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आलं तर खूपच चांगलं आहे, कारण की या 5 प्रश्नापैकी हा शेवटचा प्रश्न कठीण होता. आलं तर खूपच चांगलं. आलं म्हणजे समजून घ्या तुम्हाला सर्वच्या सर्व टॉपिक समजला. जर चुकलं असेल तर कुठं ना कुठं अजून तुमचं समजा समजण्याची अजून गरज आहे.
नसेल समजला तर काही बिघडत नाही, प्रश्न चुकला असेल तर अजून आपल्याला एक वेळेस काय करता येते, सॉल्व्ह करून बघायचा आहे. चला तर काय करायचं आहे, नियम सांगितला, नियम एकच आहे. नियम असा आहे, जिथं जिथं तुम्हाला भागाकार चिन्ह दिसत आहे ते चिन्ह काढायचं, काय ठेवायचं मला सांगितलंय, गुणाकारात चिन्ह ठेवायचं आहे. चला काय सांगितलं मग आता याच प्रश्नाला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. पहिला अंक कोणता आहे, 9/13. गुणाकाराच्या बदलवायची गरज नाही, जसा आहे तसंच ठेवू आपण. 17 पुढं काय दिलाय, 23. आता इथं भागाकारात चिन्ह आलाय, काय ठेवण्याच्या ऐवजी गुणाकार. पण जसं आपण गुणाकारात चिन्ह म्हणजे ठेवलं, पुढच्या संख्येला व्यस्त करणं. व्यस्त करणं म्हणजे मराठी आणि गावरानी भाषेमध्ये उलट करणं होते. 119/92 आहे, त्याला उलट करा, 92 किती होते, 119 झालं. पुढे अजून गुणाकारात चिन्ह आहे, जसं आहे तसंच ठेवू. जसं आहे तसं ठेवलं म्हणून पुढची संख्या सुद्धा जशी आहे तशीच ठेवायची आहे. 65 किती, 27. आता अजून पुढे काय दिलेलं आहे, भागाकारात चिन्ह दिलेलं आहे. जसं भागाकारात चिन्ह आलेलं आहे तसं आपल्याला काय ठेवता येते, गुणाकारात चिन्ह. पण पुढच्या संख्येला काय करणार, व्यस्त करणार. 20/21 दिली आहे, व्यस्त करणं म्हणजे उलट करणं आहे. याच्या पलीकडे अजून मी सांगू शकत नाही, कारण 10 वेळेस एकच वाक्य सांगितलंय, व्यस्त करणं म्हणजे उलट करणं. हे तुमच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा गेलं पाहिजे. चला काय लिहिणार पुढे आता म्हणलं तर 21/20. चला पुढे आता काय करता येईल तुम्हाला, आता लक्षात ठेवा पुढचा टॉपिक कोणता शिकायचा आपल्याला. पुढचा व्हिडिओ राहणार आहे कंचे भागुबियोचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे आहे. रेल्वे भरती असो का कोणती एक्झाम असू द्या, प्रत्येक एक्झाम मध्ये अशा टाईपचे कंचे भागुबियोवरचे प्रश्न राहते. हे समजण्यासाठी आजचा व्हिडिओ इम्पॉर्टंट होता. हे जर समजलं असेल तर अजून एक वेळेस पुन्हा नियम रिपीट करत आहोत. नियम म्हणजे असा आहे, जर प्रश्नामध्ये सर्व ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह असेल तर अपूर्णांकाचा आपण गुणाकार किंवा भागाकार सॉल्व्ह करताना फक्त संख्येला कॅन्सल करायचं राहते. चला मग आता या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, याच्यामध्ये जिथं जिथं तुम्हाला वरच्या संख्येनं कोणत्याही खालच्या संख्येला भाग जर जात असेल तर त्या संख्येला तुम्ही काय करा, कॅन्सल करा. चला तर आता पहिली संख्या इथं कोणती आहे, 9. 9 ने खाली कोणत्या संख्येला भाग जाते चेक करू आपण. 9×1 इथं भाग जाते, कितीचा, 9×3 = 27 झालं. एक भाग देणं झालाय. हळूवार पद्धतीने मला मी पूर्ण क्लिअर करून सांगत आहोत. आता बघा पुन्हा अजून 23 भाग जाते कशाला, 92ला. 23×1 = 23, 23×2 झालं इथपर्यंत. अजून थोडा कुठं काय दिसत असेल तर ते बघा वाटल्यास. चला 13 भाग जाते कशाला, 65ला. 13×1 = 13, 13×5 = 65 झालं इथपर्यंत. चला अजून पुढे काय करता येते, या 5 ने 20ला भाग जाते. 5×1 = 5, 5×4 = 20. सगळ्यांना बोर्डवरचे सगळे अंक दिसत असेल अशी आशा करत आहोत. चला आता वरत 4 आहे, खाली सुद्धा 4 आहे, म्हणजे पुन्हा भाग जाते. 4×1 = 4, 4×1 = 4. आता काय उरलं एक वेळेस बघून घ्या पुन्हा अजून. चला वरत काय उरला, त्यामध्ये इथं 17 उरल्या, 21 उरल्या, खाली किती उरल्या, 119. सगळ्यांना थोडासा पाळापाठ केला असेल तर व्यवस्थित येत असेल. 17×1 = 17, 17×7 = 119. इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता बघा खाली काय उरलाय, 7, 3, वरत काय उरलाय, 21. अजून भाग जाते याच्यामध्ये. 7×1 = 7, 7×3 = 21. वरत उरले 3, खाली सुद्धा 3 उरले. अजून तुम्ही भाग द्या. 3×1 = 3, 3×1 = 3. म्हणजे शेवटच्या उत्तरामध्ये काय भेटलं तुम्हाला, 1/1. म्हणजे वरत 1 उरला, खाली सुद्धा 1 उरला. छेदामधल्या 1ला काही महत्व नसते. म्हणजे शेवटचं तुमचं फायनल उत्तर किती आलं आहे, 1 उत्तर आलेलं आहे. चला बघा आता हा जर व्यवस्थित प्रश्न समजला असेल, नसेल समजला तर माझा एकच पॉइंट राहते, व्हिडिओला काय करा, मागे घ्यायचं, व्हिडिओला पुन्हा बघायचं. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत व्हिडिओला काय करायचं, कंटिन्यू बघत राहायचं. काही बिघडत नाही, वेळ गेला तरी चालते, पण वेळ गेल्याच्या नंतर तुम्हाला समजलं असेल तर खूप चांगला फायदा होते. याची गॅरंटी मी स्वतः देतो, मोदीची गॅरंटी नाही आहे. काय दिसतंय तुम्हाला, अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार तुम्हाला क्लिअर पूर्ण समजला असेल तर आपला पुढचा टॉपिक कोणता राहणार आहे, कंचे भागुबेव हा नियम कसा वापरायचा आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्या याच्यामध्ये काय बेरीज किंवा मायनस चिन्ह नव्हतं. जसं मी तुम्हाला इथे एक प्रश्न दिला होता सुरुवातीला, तशा टाईपचे प्रश्न कसे असेल तर सॉल्व्ह कसं करायचं. चला एक डेमो म्हणून अजून एक वाटलं मी प्रश्न लिहितो याच्यामध्ये.
समजा जर 3/5 प्लस 5/4 भागात चिन्ह x/8 गुणिला 3/2 मायनस 11/6 बरोबर क्वेश्चन मार्क। आता काय दिसतं तुम्हाला? प्लस भागाकार गुणाकार मायनस, पण लक्षात ठेवा अजून काय आलेलं आहे याच्यामध्ये? एक्स आलेला आहे। असे प्रश्न कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहे, ज्यांना सगळे समजून घ्यायचे आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा। भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर पटापट काय करा, आपल्या इतर मुलांपर्यंत, मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत शेअर करा। इतर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सुद्धा शेअर करा, फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर याला शेअर करायला विसरू नका। भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।